मी अशी काय माती खाल्ली आहे ज्यामुळे माझी मैत्रीण अशी रिॲक्ट झाली? दिवाळीसाठी बीडला जाताना माझा पहिला स्टॉप होता पुणे. एक गोष्ट करायची होती मला पुण्यात आणि निधीला आणि माझ्या आईला विचारलं तर त्या दोघी नाही बोलल्या. मग निधीला जरा मस्का मारण्यासाठी मी तिच्या आवडत्या हॉटेलात तिला जेवायला घेऊन गेले. पास्ता आणि डाएट कोक असं कॉम्बिनेशन मागवलं तिने. अजिबात लॉजिक शोधू नका याच्यात. मला फाटा देऊन ती फोनमध्येच होती. मग तिला फाटा देऊन मी गेले योगेश दादासोबत FC रोडला. त्या दुकानात बाकी सगळ्या बायका होत्या, पण योगेश दादा मला तिथे हवा होता माझ्या मॉरल सपोर्टसाठी. आता का ते सांगते. तर या दिवाळीला मला माझं नाक टोचून घ्यायचं होतं. आई, निधी, माझ्या बहिणी सगळे नाही बोलले. ते म्हणाले की ते हिंगरुड येईल आणि मग तू रडत बसायचं नाही. आता सगळे नाही बोललेत म्हणजे समजायचं की मी ते करणार आहे. बाप, अजिबात सहन होईना ना ते मला. 1000 वेळा तरी शिंकले असेल मी. मस्त डोळ्यातून पाणी, नाकातून आईस्क्रीम. पण हे बघा कशी छान क्यूट डिझाईन आहे. आणि मग मी कशी बशी हिम्मत करून निधीच्या घरी गेले तर तिची ही रिॲक्शन होती. आणि मी नाक टोचलं हे माझ्या आईला कळलं सुद्धा नाही. तिचं पूर्ण लक्ष माझ्या झिपऱ्यांकडे होतं. अरे, डायरेक्ट बीडचाच व्हिडिओ टाकला नाही का. स्टे ट्यून फॉर माय गावाकडचा व्लॉग. ओके, बाय.